नमस्ते भगवान व्यास सर्व शास्त्र कोविद ब्रह्म विष्णु महेशानां मूर्ति सत्यवती सुत शुकरूप प्रबोधज्ञा सर्व शास्त्र विशारद एतत्कथा प्रकाशेन मदज्ञान विनाशय मागे मना कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियबुद्धिमतां वातात्मनं वायुगं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन सर्वांनी टाळी वाजवायची गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 हाथ वर करा हाथ उठा के गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला बोल ताली वाजवा ताली हरि बोल हरि बोल हरे नंद लाला मनमोहन मुरलीवाला हरे नंद लाला मनमोहन मुरलीवाला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 मना सगळे गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला हरे नंद लाला मनमोहन मुरलीवाला हरे नंद लाला मनमोहन मुरलीवाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला
भगवान की जय, राधा रानी की जय, राधा कुंज बिहारी लाल की जय, सद्गुरु भारती बाबा महाराज की जय, सद्गुरु शंकर महाराज की जय, अपने अपने गुरु महाराज की जय, सुखदेव जी महाराज की जय, परीक्षित महाराज की जय, हर हर महादेव, रामचंद्र भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय, महर्षि वाल्मीकि महाराज की जय, सद्गुरु बंसी महाराज की जय, सद्गुरु तात्या महाराज की जय, सद्गुरु गाडगे महावा महाराज की जय। राधे 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 राधे। श्रीमद् भागवतम कथा सर्वश्रेष्ठतम अशा प्रकारची कथा, मनुष्य जीवाला उद्धरून नेणारी कथा, जी कथा श्रवण केल्यानं जीवाचा उद्धार होतोय, परम पावन अशा प्रकारची कथा श्रीमद् भागवतम कथा, जी शुक्रताल या ठिकाणी श्री शुकदेवजी महाराज परीक्षित राजांना ती कथा सांगतात। काल आपण कोणत्या कोणत्या कथा ऐकल्या? येईल का कोणाला सांगता? काल आलेली मंडळी आज आली नाहीत का कथेला? आज वेगळी आहेत का? काल कोणत्या कथा झाल्या हे कधीतरी सांगा। काल काय ऐकलं आपण? वा 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 वा, मावशींनी सांगितलं देवाचे अवतार पाहिले किती? वा वा वा, 24 अवतार। आणखी काय ऐकलं? परीक्षित राजा सृष्टी निर्मिती आज व्हायची हो, व्यास जन्म वा आहेत, चतुर श्रोते बरं का, जरा उशिरा येतात पण चतुर. चला, शुकाचार्यांचा जन्म, वा वा वा. आणखी अरे काहीतरी 6 प्रश्न विचारले होते ना. हित कशात आहे, सार कशात आहे, देवाचा अवताराचं प्रयोजन काय, काय कर्म करतात, किती अवतार घेतले, धर्म कोणाला शरण गेला, ऐकले ना. आणि व्यासांचा जन्म, शुकाचार्यांचा जन्म, परीक्षिती राजाचा जन्म आणि परीक्षिती राजाला मिळालेला शाप, इथपर्यंत आपण कथा श्रवण केली. बोला राधे 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 राधे. अरे आज काय आवाज येत नाही, काय भानगडे बरं. राधे राधे. श्री क्षेत्र सावडी गाव, आणि या सावडी गावातील महंत हिरा भारती महाराज यांच्या मठामध्ये मोठ्या उत्साहात, आनंदात, ऐश्वर्यात त्यांचेच अनुयायी, त्यांचे शिष्य श्री सद्गुरु शंकर महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्तानं चालू असलेली ही श्रीमद् भागवतम कथा. आणि या भागवतम कथेतील आजचा 3रा दिवस, अतिशय सुंदर अशा प्रकारे कथा चालू आहे. आणि आजच्या या 3ऱ्या दिवसाच्या कथेतील आपण सर्व श्रोते, मायबाप सर्वजण अतिशय प्रेमानं कथा श्रवण करीत आहात. या सर्व कथेचं आयोजन आपल्याच गावातील श्री शिवाजी महाराज मांढरे यांच्या संयोजनानं ही आजची कथा आहे. वारंवार या कथेसाठी आमंत्रित करणारे आमचे गुरुवर्य
सद्गुरू बन्सी महाराज मोरे अण्णा महाराज यांची सत्शिष्य श्री माऊली महाराज गवळी. गावाचं तुमच्या फार प्रेम आहे महाराजांवर आणि त्यामुळे महाराजांनी विनंती करून ही कथा आहे. अगदी या मठाचे आत्ताचे सेवेकरी चैतन्यजी महाराज भारती या ठिकाणी रोज कथेला स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे. महाराष्ट्रातील सर्व दिग्गज मंडळी, कलाकार मंडळी, गणेशजी महाराज पाटील, सिंथेसायझर वाजवणारे कपिलजी महाराज, त्याचबरोबर बालाजी महाराज आहेत, युवा कीर्तनकार, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवताचे सुंदर अभ्यासक आणि संदीपजी महाराज साबळे आहेत. त्याचबरोबर आमचे गणेश महाराज कुंजीर आहेत. महाराष्ट्रातील मृदंगमणी, सुप्रसिद्ध मृदंगमणी कार्तिकजी महाराज या ठिकाणी आहेत. अभिषेकजी महाराज तबला साथ त्या ठिकाणी करतायत आणि प्रत्येक कथेमध्ये असावा कृष्ण, असे कृष्णा महाराज त्या ठिकाणी आहेत. आणि तुम्ही सर्व श्रोते मायबाप, ही कथा आपली जे शूट करतायत ते वैष्णव कीर्तनकार, म्हणजे त्यांचं चॅनलचं नाव आहे बरं का, वैष्णव कीर्तनकार. ते अनिकेत महाराज तौर या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर अशा प्रकारे शूटिंग चालू आहे. त्या अनिकेत महाराज तौर यांना या ठिकाणी धन्यवाद. आणि सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टीमवाल्यांसाठी जरा जोरात टाळ्या वाजवा. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम, भव्य दिव्य असा मंडप, सर्व काही नियोजन सुंदर अशा प्रकारचं आहे. तेव्हा त्यांनाही मनापासून धन्यवाद. सर्व श्रोतू मायबाप सर्वांना मनापासून धन्यवाद. आपल्या गावातील ब्रह्मवृंद आणि गुरुस्थानी असणारे कुंडे काका या ठिकाणी उपस्थित आहेत. आज कथा श्रवणाला ते आहेत, त्यांना धन्यवाद. सरपंच मोठ्या तळमळीनं हे सर्व नियोजन करतात. सरपंच आहेत, सर आहेत. आज सुमनताई येकाड यांच्या ठिकाणी आम्हाला निमंत्रण आहे. त्या सुद्धा सुंदर अशा प्रकारची महिलांमध्ये नाही का, चला कथेला पटकन चला, आपण कथा ऐकली पाहिजे असे सर्वांना माहिती देतात. अशा एकाडताई आहेत. सर्व गावातील ग्रामस्थ आमचे दत्ता पाटील आहेत. सर्वांना मनापासून धन्यवाद देऊन आजच्या कथेला याच ठिकाणी सुरुवात करतो. बोला राधे 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 राधे. आपण 2 स्कंद काल पाहिलेले आहेत. परीक्षिती राजांच्या जन्मापासून परीक्षिती राजांच्या मोक्षापर्यंतची आपण कथा आणि श्रवण करीत आहोत. उपस्थितांमध्ये आमच्या काशी यात्रेमध्ये काकडे महाराज होते. अगदी समोर बसतात. कसं टावर खालीच रेंज राहत नाही बरं का कधी कधी. ते सुद्धा आवर्जून उपस्थित आहेत. जाधव तात्या आहेत. सर्व महिला मंडळ. काल आपण 2 स्कंदांपर्यंत गेलो होतो. आज 3य स्कंदाला सुरुवात होते. 3य स्कंदाची पहिली कथा आहे सृष्टी विस्तार. वास्तविक ही कथा सूत शौनकादिकांना जशी सांगतात, शुकाचार्य जसे परीक्षिती राजाला सांगतात, तसे मैत्री विदुराला सांगतात. उद्धवांनी ती कथा विदुरांना सांगितली होती. ते विदुर मैत्री ऋषींकडे जातात आणि ती मैत्रियांनी विदुरांना ती कथा सांगितलेली आहे. या 3ऱ्या स्कंदातील प्रथम अध्याय आहे तो म्हणजे सृष्टी विस्ताराचा. पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच चंद्र सूर्य तारा नाही, पहिले चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्याचे होते पायी, अवघे शून्याचे होते पायी, अवघे शून्याचे होते पायी, अवघे शून्याचे होते पायी. अनुभा तेरे तेरे तेरे, अनुभा तेरे तेरे तेरे, अनुभा तेरे तेरे तेरे, अनुभा तेरे तेरे तेरे. ढाल गज निर्माण झाले, ढाल गज निर्माण झाली तेथे, एक ढाल गज निर्माण झाली.
भगवान की। पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचे होते पाही। सगळं शून्य होतं, सगळं पाणीच आहे। या सृष्टीची निर्मिती होण्यापूर्वी सगळं पाणीच आहे, सगळं जलमय अशा प्रकारचं आहे। आणि मग त्या पाण्यामध्ये भगवान नारायण आहे, जे रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तो चिरगुराय, अशा भगवान नारायण। त्या भगवान नारायणांच्या नाभी कमलातून एक कमळ निर्माण झालं। आणि त्या कमळामध्ये एक महात्मा जन्माला आला। कमळामध्ये एक महात्मा जन्माला आला। काय त्यांचं नाव? ब्रह्मदेव। काय नाव त्यांचं? ब्रह्मदेव। त्यांना सृष्टीची उत्पत्ती करते म्हणतात। करी सृष्टीची रचना, करी सृष्टीची रचना, नाभी जन्म चतुरांगना, नाभी जन्म चतुरांगना, जग हे वा जग हे वाचले मना, देह करू तयाचे, देह करू तयाचे, हेले करो तयाचे, हेले करो तयाचे, हेले करो तयाचे, हेले करो तयाचे। काकड्यामध्ये आपण हे प्रमाण म्हणतो। खरी सृष्टीची रचना, नाभी जन्म चतुरानना, जग हे वाखानी मधुना, ते हे लेकरू तयाचे। कोणाचे? कोणाचे? ते हे लेकरू म्हणजे ब्रह्मदेव। ते लेकरू कोणाचं? बरवा बरवा केशवराज, गरुड वाहन चतुर्भुज, कंठी कौस्तुभ झळके, मेघ श्याम देखोनी। बरवा बरवा केशवराज, केशवराज म्हणजे भगवान नारायण। आणि त्या नारायणांच्या नाभी कमलातून उत्पत्ती झाली। कोणाची? बोला बोला, कोणाची? अरे बोलत चला तुम्ही, तुम्हाला कथा कळत नाही का? मी सोपं सांगतोय ना, चैतन्यजी महाराज सोपं सांगतोय ना, ते बोलत नाहीत कोणी। कोणाची उत्पत्ती झाली? ए बाकीचे नाही बोलत, तुम्ही बोलत जा ना। ए तायांनो बोलत जा ना तुम्ही। कोणाची उत्पत्ती झाली? हा मला कसं आहे, पुढून रिस्पॉन्स आला, काय आवाज आला की मग मी पुढे चालतो। ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली। आता ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली, पण त्या ब्रह्मदेवांनी काय केलं? 4 ठिकाणी पाहिलं। किती ठिकाणी पाहिलं? 4 दिशेनं पाहिलं। आणि त्यांनी 4 दिशेला पाहिल्यानंतर जिकडे जिकडे पाहिलं तिकडे त्यांना एक मुख तयार झालं, म्हणून चतुर्मुखाचा ब्रह्मा। चतुर्मुखाचे ब्रह्मा झाले। आणि त्या चतुर्मुख असणाऱ्या ब्रह्मांनी एक शब्द ऐकला, तप। काय शब्द ऐकला? तपाचे सामर्थ्य तपेन लामुप, चिरंजीव कल्प। ज्ञानोबारायांनी वर्णन केलं। तप तप शब्द ऐकला। आणि मग तप शब्द ऐकल्यानंतर ब्रह्मदेवांनी बराच काळ तप केलं बरं का। तसे ब्रह्मदेव त्या कमळातून खाली देठातून बरेच लांब वर गेले, पण काही कोणाचा शोध लागला नाही। मग परत आलेले वर आलेले ब्रह्मदेव तपश्चर्या करतात। फार काळ तपश्चर्या केली। आणि तपश्चर्या केल्यानंतर कमलनयन चतुर्भुज अशा प्रकारची मूर्ती प्रत्यक्ष नारायण ब्रह्मदेवांच्या पुढे प्रगट झाली। बोली गोपाल कृष्ण भगवान की जय। साक्षात नारायण भगवान ब्रह्मदेवांच्या पुढे प्रगट झाले। प्रगट झालेले भगवान ब्रह्मदेवांना सांगतात, हे ब्रह्मदेवा सृष्टी विस्तार करा। भगवान नारायण सांगतात, सृष्टी विस्तार करा। एकलेचे निकंठवे म्हणून येणे, तयार केली 14 भुवने। नाही का? एकटं भगवंताला कर म्हणा, म्हणून भगवंतानं ब्रह्मदेव निर्माण केले आणि ब्रह्मदेवांना सांगितलं की सृष्टी विस्तार करा। आता ब्रह्मदेवांनी सृष्टी विस्तार करण्याचा विचार केला आणि मग प्रथम त्यांनी 4 सनत कुमार निर्माण केले। कोणते कोणते? सनत, सनंदन, सनातन आणि चौथे सनत कुमार, असे 4 कुमार तयार केले। त्या 4 कुमारांचा काल आपण 24 अवतारामध्ये पाहिलं की पहिला अवतार त्यांचा ते सनत कुमार त्या ठिकाणी
ठिकाणी जन्माला येतात सनत कुमार भगवान की जय। साक्षात भगवान परमात्म्याचे अवतार आहेत। सनत कुमारांची निर्मिती केली। ब्रह्मदेवांनी सनत कुमारांना सांगितलं, हे सनत कुमार आपण सृष्टी विस्तार करा, विनंती केली सृष्टी विस्तार करा। परंतु ते सनकादिक संत म्हणतात आम्हाला सृष्टी विस्तारामध्ये काही आनंद नाही, आम्हाला नाही जमणार, आम्हाला तपश्चर्याच करायची, आम्हाला ध्यानच करायचं आहे। आणि भगवंताचं ध्यान करत असताना आम्ही ही सृष्टी विस्तार करणार नाही। आणि म्हणून ते सनकादिक संत निघून गेले। ऐका बरं का, शंकाधिक संत निघून गेले आणि शंकाधिक संत निघून गेल्यानंतर मात्र ब्रह्मदेवांना त्या ठिकाणी क्रोध येतो आणि क्रोधावतात ब्रह्मदेव, असा त्यांना क्रोध निर्माण होतो। आणि क्रोधावलेले ब्रह्मदेव अतिशय रागामध्ये येतात, क्रोधामध्ये येतात आणि त्या क्रोधावलेल्या अवस्थेतून त्यांच्या क्रोधातून 11 रुद्रांची निर्मिती होते। बोलिये रुद्र भगवान की। क्रोधातून रुद्रांची निर्मिती होते। 11 रुद्र त्या ठिकाणी त्यांच्या क्रोधातून निर्माण होतात। मन्यू, मन, महिन, स्महान, शिव, ऋषध्वज, उग्ररेता, भव, काल, वामदेव, धृतव्रत अशा प्रकारे 11 रुद्र त्या ठिकाणी तयार होतात। शिवादी 11 रुद्र, आपण जे भगवान शंकर म्हणतो ना, ते भगवान शंकर भागवतम मध्ये ब्रह्मदेवांचे पुत्र सांगितलेले आहेत। बोलिये भगवान महादेवजी की। 11 रुद्र त्या ठिकाणी तयार झालेले। आता ते रुद्र तयार झाले आणि रडू लागले, रोदन करू लागले। म्हणजे जे बाळ रडतं त्याला म्हणतात रुद्र। माझे मारुती राया त्याच भगवान शंकराचा अवतार आहे। तो का म्हणे महारुद्रा, टाळी वाजवा। रुद्रांचे अवतार मारुती रायत म्हणून त्यांना म्हणतात एका जनार्दनी रुद्रा। भगवान शंकर रुद्र शंकरांचे अवतार मारुती राय आहेत। एका जनार्दनी रुद्रा अंजनीची या कुमारा। ते 11 रुद्र तयार झाले। त्या 11 रुद्रांचे पुन्हा विवाह केले। 11 रुद्रांनी त्यांना त्या ठिकाणी दिल्या। त्यामध्ये घी आहे, मनोवृत्ती आहे, उष्ण आहे, उमा आहे, नियुत आहे, सर्पे आहे, इला आहे, अंबिका आहे, हिरावती आहे, सुधा आहे आणि दीक्षा असं त्या 11 रुद्रांनी आणि त्यांचं त्या ठिकाणी विवाह लावून दिलेला आहे। आणि ब्रह्मदेव त्या रुद्रांना सांगतात, हे रुद्रदेवांनो आता तुम्ही सृष्टी विस्तार करा। पण ते रुद्र मात्र सृष्टीचं भक्षण करण्यापेक्षा रक्षण करण्यापेक्षा भक्षणच करू लागले, फार त्रास देऊ लागले। मग ब्रह्मदेवांनी त्यांना सुद्धा तपश्चर्येसाठी लावून दिलेले आहे। आणि ते सुद्धा त्या ठिकाणी तपश्चर्येला गेलेले आहेत। आणि तपश्चर्येला ते गेल्यानंतर ब्रह्मदेवांनी आणखी 10 पुत्र तयार केले। ब्रह्मदेवांनी जे 10 तयार केले ना पुत्र, त्यांना मानस पुत्र म्हणतात बरं का। त्याच्यातले पहिले मरीची आहेत, दुसरे अत्री आहेत, तिसरे अंगिरा आहेत, चौथे पुलस्त्य आहेत, 5वे पुलह आहेत, 6वे कृतू, 7वे भृगू, 8वे वशिष्ठ, 9वे दक्ष आणि 10वे नारदजी। बोले नारद भगवान की जय। अशा प्रकारे 10 मानस पुत्र त्या ठिकाणी तयार होतात। आणि त्या 10 नारद दादी मानस पुत्रांची निर्मिती करतात। त्या 10 नारदादी मानस पुत्रांची निर्मिती केल्यानंतर तिथून पुढे काही विस्तार झाला नाही। सरस्वती नावाची कन्या ब्रह्मदेवाने निर्माण केली। या कुंदे ऋतुषार हरधवला, या शुभ्रवस्त्रामृता, या विना वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुत्वे देवे सदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा सरस्वती माता की।
सरस्वती मातेची निर्मिती केली. पण झालं काय, ब्रह्मदेवांची त्या सरस्वती मातेवरच वासना गेली. मुलीवर वासना गेल्यामुळे ब्रह्मदेवांचं कुठे मंदिर नाही बरं का. ब्रह्मदेवांचं कुठे मंदिर नाही का, वासना मुलीवर गेली. म्हणजे वासना कसे म्हणले, वासना वढाळ गाई गड्या हो, वासना वढाळ गा वासना, थट्टा आणि येडका मदन हे सगळं एक सारखंच बरं. एकच विषय हा एकच विषय महाराज. धडक मारली नारदा, केला ब्रह्मयाचा मातेरा, इंद्रचंद्राशी दरारा लाविला जेने. वासना फार वाईट आहे महाराज. मॉनिटरला आवाज द्या बरं, जरा मॉनिटरचा आवाज येतो, त्रास होतो बघा. आणि ब्रह्मदेवाची ती अवस्था अशी की तो वासनेने गुरफटलेला ब्रह्मदेव कुठेच मंदिर नाही. एक पुष्कर या ठिकाणी आहे बरं का, अन्यत्र कुठे ब्रह्मदेवाचं मंदिर नाही त्या कारणानं. आणि मग सर्वजण निंदा करतात. हे मानस पुत्र आहेत ना, ते सुद्धा ब्रह्मदेवाची त्या ठिकाणी त्या कृत्यामुळे निंदा करतात. आणि ती निंदा केल्यामुळे त्यांनी ते कामासक्त शरीर सोडलं ब्रह्मदेवाने. आणि पुन्हा ब्रह्मदेवांचं शरीर निर्माण झालं. ते नवीन निर्माण झालेलं शरीर, त्या नवीन निर्माण झालेल्या शरीरापासून एक पुरुष निर्माण झाला. त्या पुरुषाचं नाव स्वयंभुव मनू. काय नाव त्याचं? स्वयंभू मनू. आणि एक मुलगी झाली किंवा स्त्री तयार झाली, तिचं नाव शतरूपा राणी. काय नाव तिचं? शतरूपा राणी. ब्रह्मदेवानं जी सृष्टी निर्मिती केली, त्या सृष्टी निर्मितीतील मैथुन आदी प्रक्रियेतून जो संतती विस्तार झाला तो शतरूपा आणि स्वयंभू मनू पासून झाला. स्वयंभू मनू त्या स्वयंभू मनूंमुळेच आपल्याला मनुष्य म्हणतात बरं का. गोपाल कृष्ण भगवान की जय. बोला राधे 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 राधे. मोठ्यानं म्हणा राधे राधे. पुरुष मंडळी काय म्हणत नाहीत, राधे राधे. भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. एकनाथ महाराज म्हणतात, नामा विन मुख सर्पाचे ते बिळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे, वाचा नव्हे लाव जळ त्याचे जिने, यातना भोगणे यमपुरी. नरकात जायचं नसेल तर भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. बोला राधे 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 राधे. मोठ्यानं म्हणा राधे राधे. हात उठा के राधे राधे. मला फार आवडलं बरं का. आम्ही आता 3 दिवस झालं गावात आहे तुमच्या. सकाळी आम्ही नाश्त्याला गेलो शिवाजी महाराजांच्या इथे. एक लहान पोरं शाळेत चालली होती वाटतं. ते मला बघून पोरग कसं म्हणते, महाराज राधे राधे. अरे बापरे म्हणलं, आपलं विसरलं. पण यांचं चालू झालं. असू द्या, चला आनंद आहे. बोला राधे 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 राधे. आलाय का तो मुलगा? आलाय का सकाळी राधे राधे म्हणलेला? आलाय का तो सकाळी राधे राधे म्हणला? महाराज राधे राधे. वा, एक तयार झाला पठ्ठा तरी भरपूर झालं. गोपाल कृष्ण भगवान की जय. ब्रह्मदेवांच्या एका अंगापासून स्वयंभू मनू झाले, एका अंगापासून शतरूपा राणी झाली. आता मग त्यांची वंशविस्तार सांगितलेला आहे. मग त्या स्वयंभू मनू शतरूपा राणींना 5 अपत्य झालेली आहेत. सर्वात प्रथम बरं 5 अपत्य झाली. त्याच्यामधलं पहिलं जे अपत्य आहे ते उत्तानपाद आहेत, दुसरे प्रियव्रत आहेत, तिसरी कन्या आहुती, चौथी देवहूती आणि 5वी प्रसूती. अशा प्रकारे 5 त्या ठिकाणी मुलं स्वयंभू मनू शतरूपा राणी यांना झालेले आहेत. कथा कळते ना?
अरे हा तरी म्हणा, कळते का नाही? हा म्हणा. अरे आजचे दिवस हा म्हणा. आता कळते ना तुम्हाला? फार डोक्यावरून जात नाही ना. स्वयंभू म्हणून शतरूपा राणींना 5 मुलं झाली. कोणती कोणती झाली सांगा बरं पटकन, नाही जात. अहो आम्ही काल काय खाल्लं ते सांगता येत नाही. तुमची शतरूपा राणी स्वयंभू म्हणूची मुलं कधी सांगू? ऐका लक्ष देऊन. पहिला उत्तानपा, दुसरे प्रियव्रत, आणि मुली 3 आकुती, देवहूती आणि प्रसूती. आता आपल्या वारकरी संप्रदायानं सुद्धा कन्येला प्रथम प्राधान्य दिलं बरं का. कुळी कन्या पुत्र होती जे सात, जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, हे बसा, ए बसा की, ओ सब तुमको देख रे. कोळी कन्या पुत्र, त्याच्यामुळे 2 कन्या आल्या बरं का. कन्या शब्द ऐकला ना, कन्या आल्या. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. येथे तुकोबरायांनी कन्येला प्रथम प्राधान्य दिलं. काय कन्येचं विशेष महत्व सांगितलं? वैकुंठाला गेलेले जगद्गुरु तुकोबराया कन्येसाठी पुन्हा खाली येतात. बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. बाबा गेले कोण्या फार मस्त. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही पुढं का सांगत नाही, तिथं कन्या का थांबल्या? कन्येचं फार प्रेम असतं बरं का बापावर, फार प्रेम असतं. वेळेवर बापाला शुगरच्या गोळ्या देणारी, बीपीच्या गोळ्या देणारी, बापाची काळजी घेणारी, त्याची ती लाडकी ताई, फार प्रेम असतं महाराज लेकीचं. आणि लेकीचं महत्व सांगायला लेक असावं लागते बरं का. आता मला 2 आहेत 2 म्हणून फार आनंद वाटतो. कन्येचं प्रेम विशेष अशा प्रकारचं आहे. हे धावपळीचं युग, हे पळापळीचं, या धावपळीमध्ये पळापळीमध्ये ते घरी टेन्शन न जावं लागतं. टेन्शन असतंच प्रत्येकाला, तणाव असतो. त्या तणावातून घरी जर गेलं आणि त्या मुलींनी जर पाहिलं ना, दादा आले, दादा आले, दादा आले, आणि आल्यानंतर माझी मोठी मुलगी कार्तिकी, तिचं नाव आहे कार्तिकी, आणि बारकी वृंदावनी. त्या मुली काय करतात, गेल्यानंतर म्हणतात दादा आले, दादा आले, दादा तुमचा लाड करू का? आता आपण लाड करायचा, तेच आपला लाड करतात. दादा तुमचा लाड करू का? मग लाड कसा माहिती का? असे तोंडावून हात फिरवतात, लाड करतात, असा तोंडावून हात फिरवतात. जगात त्या सुखासारखं सुख कुठे नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय.
आता इकडे आलोय तरी दादा जेवले का, काय खाल्लं, फार प्रेम असतं मुलींचं महाराज. आता आमच्या खाली पुणे ग्रामीण भागातला एक शब्द आहे, गाबड कायला थास मारायच्या कामाचं आहे हो, पण प्रेम करणारं अंतकरण म्हणजे मुलीचे, लक्षात ठेवा. वैकुंठात केलेले जगद्गुरु तुकोबराया त्या मुलीसाठी खाली आले महाराज, नाही का, आले खाली. हेलेश्वराशी पूजिले दूध नंदीचे काढिले, आले प्रमाण, नाही का. भगवान कृष्ण परमात्म्यानं सजीव बैलाचं दूध काढलं का नाही. वारी आने कुंडल हाले डोळे मोठी डोळे मोठी भुलले हरी बैल दुभे नंदा घरी, आले का नाही प्रमाण. बैल दुभे नंदा घरी. एक जुने भजने गवळण म्हणायचे बघा, बैलाची धार कशी काढू रे मन मोहिले रे मन मोहिले. देवा तुझ्या मुरलीचा पाय रे. त्याच्यात वर्णन आले की भगवंतानं बैलाची धार काढली, पण कोणत्या बैलाची, सजीव बैलाची. पण माझ्या तुकोबरायांची क्रांती हेलेश्वराशी पूजले आणि दूध नंदीचे काढले, पण कोणत्या, दगडाच्या. मला तुकाराम महाराज की जय. अशा त्या जगद्गुरु तुकोबरायांनी त्या मुलीसाठी यावं, भागीरथीसाठी यावं. तद्वत जगद्गुरु तुकोबराया कन्येला प्राधान्य देत असताना, मुलीला महत्व देत असताना सांगतात, कन्या ही सर्वश्रेष्ठत्तम अशा प्रकारची आहे. आणि म्हणून कन्येला प्राधान्य दिल्यामुळे भागवत सुद्धा कन्येला प्राधान्य देतं. म्हणून प्रथमतः स्वयंभू मनु आणि शतरूप राणींच्या कन्यांना प्रथम प्राधान्य दिलं. पहिल्या कन्येचं नाव आहे आकुती. लक्ष देऊन ऐका बरं का. पहिल्या कन्येचं नाव काय आहे, बोला बोला, काय नाव आहे, आकुती. त्या आकुतीचा रुची ऋषींसह त्या ठिकाणी विवाह होतो. रुची प्रजापती, त्या आकुती आणि रुची प्रजापतींना यज्ञ नावाचे भगवान होतात. काल आपण 24 अवतारात ऐकलं ना, यज्ञ भगवान. त्या यज्ञ भगवंताची आकुती आणि रुची ऋषी यांच्यापासून त्या ठिकाणी उत्पत्ती होते. बोले यज्ञ भगवान की जय, यज्ञ नारायण भगवान की जय. ते यज्ञ नारायण भगवान त्या ठिकाणी आकुती आणि रुची ऋषी यांना होतात. त्या यज्ञ भगवंताचा दक्षिणा या देवीशी होतो आणि त्यांना तिथून पुढे 12 मुलं होतात. आता हे तुम्ही दोन दिवस कथा ऐकताय, वंशविस्तार, सृष्टीविस्तार या कथेचा विषय जर पाहायला गेलं तर आता सगळं वंशावळच ऐकायला मिळणार बरं का. आज जरा थोडं लक्ष देऊन ऐकावं लागेल. यज्ञ भगवान आणि दक्षिणा माता यांना 12 पुत्र झाले. तोष, प्रतोष, संतोष, भद्र, शांती, इडस्पती, इद्वा, कवी, विभू, स्वह, सुदेव आणि रोचन अशा प्रकारे त्यांना 12 मुलं होतात. पहिल्या कन्येचा वंशविस्तार आपण या ठिकाणी ऐकला. दुसरी कन्या आहे देवहूती. काय नाव तिचं, शतरूपा राणी आणि महा स्वयंभू म्हणू यांना जी दुसरी कन्या झाली तिचं नाव आहे देवहूती. त्या देवहूती मातेचा कर्दम ऋषींशी विवाह झाला. कोणाशी, कर्दम ऋषींशी. बिंदुसर नावाचं तीर्थ आहे, सरस्वती नावाच्या नदीच्या तीरावर त्या ठिकाणी ते बिंदुसर नावाचं तीर्थ आहे. तिथे हे कर्दम ऋषी तपश्चर्या करतात. कर्दम, कर्दम म्हणजे इंद्रियांवर दमन करणारे ऋषी, या नाम कर्दम. फार महान ऋषी आहेत. त्यांनी जवळजवळ 10,000 वर्ष तपश्चर्या केल्याची आख्यायिका भागवतम मध्ये आली. किती वर्ष, हे काय करते ते, हे बाळा, हे कोणाची बाळ, जवळजवळ 10,000 वर्ष त्या ठिकाणी कर्दमुनी तपश्चर्या करतात. आणि ती तपश्चर्या केल्यानंतर भगवान नारायण त्यांना प्रसन्न होतात. कोणाला, बोला बोला, कर्दम ऋषींना भगवान नारायण त्या ठिकाणी प्रसन्न होतात.
आणि प्रसन्न झालेले नारायण सांगतात, हे कर्दम ऋषी, शतरूपा राणी स्वयंभू म्हणू तुमच्यापर्यंत येतील आणि त्यांची देवहूती नावाची कन्या तुम्हाला अर्पण करतील. आणि भगवान त्या ठिकाणी अंतर्धान पावतात. अंतर्धान पावल्यानंतर कथा येते कर्दम ऋषींची. काय कथा आहे? स्वयंभू म्हणू, शतरूपा राणी आणि ही देवहूती हे तिघ जण त्या कर्दम ऋषींच्या आश्रमाकडे जातात. बरं का, जातात त्या आश्रमाकडे. गेल्यानंतर कर्दम ऋषी त्यांचे यथोचित स्वागत करतात. परंतु ते स्वागत करीत असताना 3 आसनं टाकतात. असे 3 आसनं टाकतात. आसन म्हणजे बसायला टाकतात. कोणाकोणासाठी? एक स्वयंभू म्हणू, दुसरं आसन शतरूपा आणि तिसरं आसन त्यांची ती मुलगी आहे ना देवहूती हिच्यासाठी. तिघांसाठी ते आसन टाकतात. आता ती आसनं टाकल्यानंतर ते येतात. शतरूपा राणी त्यांच्या जागेवर बसतात, स्वयंभू म्हणू त्यांच्या जागेवर बसतात. परंतु देवहूती माता मात्र त्या आसनावर बसत नाहीत. किती हुशार मुलगी असेल पहा. मुलीच्या ठिकाणी हुशारी किती असावी, कशी असावी हे देवहूती मातेला पाहिल्यानंतर कळतं. काय केलं देवहूती मातेंनी? मनामध्ये विचार केला, अरे इथे आसन टाकलेलं आहे, ते मला बसायला टाकलेलं आहे. पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी हे आसन टाकलेलं आहे, ज्यांनी हे आसन टाकलंय ना, ते माझे होणारे कोण आहेत? पती आहेत. बोला, कोण आहेत माझे होणारे? पती आहेत. आणि नवऱ्यानं आसन टाकावं आणि त्या आसनावर मी बसावं म्हणजे हे काही धर्माला धरून नाही. म्हणजे आसनाचा आता स्वीकारही झाला पाहिजे आणि त्या होणाऱ्या नवऱ्याचा अपमानही होता कामा नये. म्हणून देवहूती मातेनं काय केलं? त्या आसनावर हात ठेवला आणि बाजूला बसली. आला कधी योग तर असंच करत जा. एखाद्या मोठ्या माणसानं आपल्याला आसन टाकावं आणि ते आसन टाकल्यानंतर आपण गपकन त्याच्यावर बसू नये. हे धर्माला धरून नाहीये. मग आसनाचा स्वीकार करायचा असेल तर त्या आसनावर हात ठेवावा आणि शेजारी बसावं. म्हणजे त्या टाकलेल्या आसनाचा अपमान होत नाही आणि त्या महात्म्याच्या पुढे आपला मोठेपणा त्या ठिकाणी गाजवला जात नाही. गोपाल कृष्ण भगवान की. अशा पद्धतीनं त्या मुलीचं ते वर्तन, त्या देवहूती मातेचं ते वर्तन, हे आनंद झाला त्या कर्दम मुनींना. आणि कर्दम मुनी म्हणू लागले, अरे प्रत्यक्ष भगवान मला सांगतात की त्या देवहूतीशी लग्न कर. देव सांगतात याचा अर्थ ती कन्या सर्वश्रेष्ठतम अशा प्रकारची आहे, आपण हिच्याशी विवाह करावा. आणि मग त्यांनी तत्क्षणी स्वयंभू म्हणून होकार दिला की मी या मुलीशी लग्न करायला तयार आहे. आणि मग त्यांचं त्या ठिकाणी लग्न झालेलं आहे. देवहूती माता कर्दम यांचा त्या ठिकाणी विवाह होतो. आता विवाह म्हणल्यानंतर मालकंस लावतात बरं का. टाटा 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 टाटा. वा वा. लग्न झालं. आता कथेतलं लग्न लवकर होतं. कथेतलं ना आत्ताचे सुद्धा लग्न किती सुपरफास्ट होतात बरं. कथेतले सुद्धा लग्न होतातच पण आताचे लग्न सुद्धा किती फास्ट चालतात. पूर्वीच्या काळी लग्न होत होते बघा. काकडे महाराज पूर्वी लग्न किती दिवस चालायचं? हा, ते सांगतायत 5 दिवस. ते 5 दिवसाचं 3 दिवसावर आलं. हळद साडं वरात होतं का नाही? आता सकाळी टामटूम, दुपारी धामधूम आणि संध्याकाळी सामसूम. झालं लग्न. येईनीची यायला गाठ नाही, याची यायला गाठ नाही. काय असं अवघडलं. सुपर फास्ट लग्न झाली. चला असू द्या. संध्याकाळी खास लग्न होत होते. कर्दम मुनींचा देवहूतींचा त्या ठिकाणी लग्न सोहळा झालेला आहे.
आता हे लग्न सोहळ्याची टुनिंग का घेतली, आपण झाकी केली असती ना तर आता कर्द मुनीन देवहूतींचा विवाह आपण दाखवला असता, नाही का? गोपाल कृष्ण भगवान की जय. कर्द मुनींचा देवहूतींचा त्या ठिकाणी विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर असं ठरलं की कर्द मुनी देवहूती मातेला सांगतात, कर्द मुनी देवहूती मातेला सांगतात, हे बघ, एक मुलगा होईपर्यंत मी तुझ्याशी संसार करील, प्रपंच करील. बरेच दिवस गेले आणि बरेच काळ गेल्यानंतर पत्नीशी काही सहवास नाहीये, बोलणं नाहीये, काही नाही. कारण ते असतानाच ऋषी होते, तपश्चर्यामध्ये लीन होते. बऱ्याच काळानं ते तपश्चर्यातून जागे झाले तर पाहतात एक कृश झालेली महिला त्यांच्या पुढे. विचारलं, कोण आहे तुम्ही? म्हणजे किती ध्यानस्थ असतील. तर त्या स्त्रीनं सांगितलं, अहो मी तुमची पत्नी आहे देवहूती, मला तुम्ही ओळखलं नाही का? अरे बापरे, माझी पत्नी नाही का तो? माझ्या लक्षातच नाही. असा नवरा असावा की त्यानं बायकोला म्हणावा की मी तुला ओळखतच नाही. बोला राधे राधे. राधे राधे. होईल का असं कधी? नाही ना व्हायचं. पण ते महात्मा विदेही होते, ते यावर नव्हते. आणि मग त्यांची ती क्रोश अवस्था पाहिली आणि मग ती सांगू लागली, महाराज अहो हे तुमच्याशी लग्न केल्यानंतर हे व्रत पालन करून मी दुर्बल झाले पूर्णतः. माझी इच्छा पूर्ण करा. तुम्ही म्हणाला होतात ना एक मुलगा होईपर्यंत मी संसार करीन. आणि मग कर्द मुनींनी मग ठरल्याप्रमाणे एक मोठं विमान तयार केलं, फार मोठं विमान तयार केलं. इच्छित ठिकाणी जाणारे मोठे विमान त्यांनी त्या ठिकाणी तयार केले. फार मोठं विमान तयार केलं. कसं होतं ते? रत्नजडित होतं. त्या विमानामध्ये भोंगे गुंजाळ करीत होते, गुंजन करीत होते. रंगेबिरंगी अशा प्रकारच्या फुलमाळा होत्या. रेशमी अशा प्रकारचे वस्त्र होते. महाल होते त्याच्यामध्ये. त्या विमानात, मोठं विमान त्याच्यामुळेच म्हणलो मी, मोठमोठे महाल होते त्या विमानामध्ये. पलंग होता, शय्या होती, पंखे होते, आसनं होती. भिंतींवर सुंदर अशा प्रकारच्या शिल्परचना केलेल्या होत्या, जणू काही त्या विश्वकर्माने केलेल्या होत्या. शिखर होते त्या मंदिरांना, त्या घरांना शिखर होते सोन्याचे. त्या विमानामध्ये बराच काळ त्यांनी विहार केला म्हणजे फिरले. सुंदर अशा प्रकारचं ते विमान केलेलं होतं. त्या विमानामध्ये ते फिरले आणि त्या नावेमध्ये, त्या विमानामध्ये, नावेमध्येच म्हणतो त्या विमानामध्ये जवळजवळ त्यांना 9 मुली झाल्या. किती मुली झाल्या? 9 मुली झाल्या. कला, अनुसूया, श्रद्धा, हविर्भू, गती, क्रिया, ख्याती, अरुंधती, शांती, अशा 9 मुली त्यांना त्या ठिकाणी झाल्या. आणि त्या 9 मुली झाल्यानंतर त्यांना वैराग्य निर्माण झालं आणि ते म्हणले मी आता जातो. परंतु देवहूतीने मात्र आडवं लावलं. काय आडवं लावलं? म्हणजे तुम्ही काय म्हणाला होतात? काय म्हणाला होता? ते म्हणले मी काय म्हणालो होतो? अरे तुम्ही म्हणाला होता की एक मुलगा होईपर्यंत मी तुझ्याशी प्रपंच करीन, संसार करीन. मग अजून काय मुलगा झालेला? बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. आता 9 मुली झाल्यात, मुलगा काय झालेला नाहीये. मग मुलगा काही झाला नाही म्हणून एक पुत्र त्यांनी देवहूती मातेला दिला. तो पुत्र म्हणजे काल आपण पाहिलं ना 24 अवतारांमधले कपिल मुनी. बोले कपिल भगवान की. त्या कपिल मुनींकडे पहा आणि ते आपले सिंथेसायझर वाजवणारे कपिल पहा. अगदी चेहऱ्यासारखाच आहे कपिल मुनींचा. गोपाल कृष्ण भगवान की. प्रत्यक्ष भगवान कपिल मुनी त्या ठिकाणी देवहूती माता आणि कर्द मुनींच्या पोटी जन्माला येतात. माझे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला गीतेमध्ये सांगतात, सर्व मुनींमध्ये कपिल मुनी म्हणजे मी आहे. नाही का? ज्ञानोबरायांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे. विभूती, हे माझी विभूती झान धनंजया. कपिल मुनी म्हणजे मी आहे. भगवंता स्वतः सांगतात, वृक्षा माझी अश्वत्थू, झाडामध्ये पिंपळ मी आहे. म्हणून तीर्थाच्या ठिकाणी पिंपळ असतो बरं का. माझे ज्ञानोबरायांच्या समाधीच्या तिथे पिंपळ आहे. कधी निवृत्तीनाथाला त्र्यंबकेश्वरला जर गेला ना तर तिथे सुद्धा पिंपळ आहे. निवृत्तीनाथांची समाधी तिथे पिंपळ आहे. आम्ही दरवर्षी जातो पायी चालत.
आमच्या रामदारा तीर्थक्षेत्रापासून त्र्यंबकेश्वरपर्यंत पायी चालू जातो. पुन्हा प्रदक्षिणा असते, नामामने प्रदक्षिणा त्याच्या पुण्याना ही गणना. त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथांची समाधी, तिथे सुद्धा पिंपळ वृक्ष आहे. आणि ज्या मठामध्ये आपली आता कथा चालू आहे तो सावडीचा मठ, सद्गुरू भारती बाबा. पिंपळाचा वृक्ष आहे का नाही? महिला मंडळ दिसतोय का? दिसतोय का? थोडं इकडे बघा, दिसला का? अरे समोर पाहिला का? इकडे आमच्या उजव्या बाजूला वृक्षा माझी अश्वत्थू. झाडामध्ये पिंपळ साक्षात भगवान आहेत, लक्षात ठेवा. तसे ऋषींमध्ये मुनींमध्ये कपिल मुनी म्हणजे भगवान आहेत. मी तुम्हाला सांगितलं ना 9 कन्या त्यांना झाल्या. त्या 9 कन्यांचा ब्रह्मदेवांच्या आज्ञेनं विवाह केला. कला ही मुलगी मरीची ऋषींना दिली, अनुसया आत्री महाराजांना दिली. आत्री महाराज अनुसया आपल्याला माहिती आहे, दत्तात्रय भगवंताचे माता पिता. श्रद्धा अंगिरा ऋषींना दिली, हवीरभू पुलस्त्यांना दिली, गती पुलह ऋषींना दिली, क्रिया कृतु ऋषींना दिली, ख्याती भृगु ऋषींना दिली. भृगु ऋषी माहिती आहेत ना, ज्यांनी भगवान नारायणांच्या छातीवर लात मारली. श्रीवत्स चिन्ह नाही का? श्रीवत्स चिन्ह भृगु ऋषींचा पाय अजूनही भगवंताच्या छातीवर आहे. अरुंधती वशिष्ठ ऋषींना दिली. वशिष्ठ कोण? रामप्रभूंचे कुलगुरू, सूर्यवंशाचे कुलगुरू. अरुंधती वशिष्ठ ऋषींना दिली. आणि शांती ही अथर्व ऋषींना त्या ठिकाणी दिलेली आहे. अशा त्या 9 कन्यांचा विवाह त्या ठिकाणी झाला. आणि जे कपिल मुनी आहेत ते कपिल मुनी मात्र सर्वश्रेष्ठतम अशा प्रकारे ठरले. का सर्वश्रेष्ठम ठरले? तर त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, विशेष आहे. काय विशेष आहे? ऐका बरं का. कपिल मुनींचं वैशिष्ट्य असं आहे, विशेषत्व असं आहे की जगामध्ये आई सगळ्याची गुरु आहे. आई गुरु आहे का नाही? आपला सगळ्यात पहिला गुरु कोण? आई आहे. साने गुरुजी म्हणतात, आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी. हे बाळा, हे बोलू नका ना तुम्ही. ही मधली काळ्या ड्रेसवाली उठवा आणि इकडे बाजूला बसू. उठ उठ बाळा, उठ उठ. अर्धा तास झालं तुमचं. उठ उठ उठ, इकडे या बाजूला बस. उठ उठ. हा, उठायचं. उठून उठून इकडे इकडे इकडे. उठ उठ बाळा, उठ. हा, हिच्यासाठी टाळ्या वाजवा जरा. वा 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 वा. कथेमध्ये व्यत्यय आणल्याबद्दल धन्यवाद. गोपाल कृष्ण भगवान की. त्या रोज भेटत नसतील, आज इथं भेटले, आपल्या गप्पा मारतात बहिणी बहिणी, आहे का नाही? आई सगळ्याचा गुरु आहे. आई जगात गुरु आहे. पण आईचं गुरु कोण आहे का? आहे का? बोला. आईचं गुरु कोण आहे का? आपली आई आपला गुरु आहे. पण आई आपला गुरु आहे, पण आपण आईचे गुरु आहोत का? नाही. पण एकच महात्मा असे कपिल मुनी की जे देवहूती मातेचे गुरु झाले. का? त्यांनी सांख्य योग आईला सांगितला. बोलिये कपिल भगवान की. एक असा महात्मा की ज्यानं आईला उपदेश केला. आई उपदेश करते आपल्याला, बाळा असं नको करू, अरे तसं नको करू. आपल्याला बोलायला शिकवते, चालायला शिकवते. तुकोबाराय म्हणतात ना, बाळकाचे चाली, बाळकाचे चाली, हरी बाळकाचे चाली, हरी बाळकाचे चाली. माता जाणून पाऊल घाली, माता जाणून पाऊल घाली, माता जाणून पाऊल घाली, काय कीर्तनाची सवय, त्याच्यामुळे सांभाळून घ्या. मला जरा सवय आहे ना कीर्तनाची. गोपाल कृष्ण भगवान की जय. बाळकाचे चाली, माता जाणून पाऊल घाली. तसं
मॅरेथॉनच्या स्पर्धा लागल्या ना पळायच्या रेसच्या, तर त्याच्यात आईचा पहिला नंबर निघेल. एवढ्या मोठ्या ढांगा आहे तिच्या, एवढ्या जोरात पळते. पण तीच आई आपल्या बाळाला चालायला यावं म्हणून त्या बाळाच्याच प्रमाणे चालते. बाळकाची चाली माथा जाणून पाऊल घाली. वेळ प्रसंगी आपल्याला चालायला शिकवते, आपल्याला बोलायला शिकवते. म्हणजे आई आपली गुरु आहे, आई आपली गुरु आहे. परंतु आईचे आपण गुरु नाहीत. पण माझे कपिल मुनी मात्र आईला सांख्ययोग शिकवतात. एक ब्रह्म, दोन ब्रह्म माया, तीन ब्रह्मा विष्णू महेश किंवा तीन गुण, रजगुण सत्वगुण तमोगुण. चार वेद आहेत, ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद. पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू आकाश, नाही का. सहा शास्त्र, सप्त ऋषी, अष्टवसु, नव नारायण. नव नारायण म्हणजे नवनाथ बर का. बोलिये नवनाथ भगवान की. नव नारायण, दश इंद्रिय, एकादश 11 रुद्र, 12 आदित्य. हे जे सांख्याचे योग आहेत ना, हा सांख्य योग देवहूती मातेला कपिल मुनींनी सांगितला. अशा पद्धतीने आपला तृतीय स्कंद संपतो. कपिल मुनी देवहूतींचं आख्यान संपतं. आणि तिसरी जी कन्या आहे स्वयंभू मुनींची, महाराणी शतरूपा आणि स्वयंभू मुनींची तिसरी कन्या जी आहे तिचं नाव प्रसूती आहे. त्या प्रसूतीचा विवाह होतो. तो कोणाशी होतो? म्हणजे दक्ष प्रजापतींशी होतो, नाही का. ब्रह्मदेवांचे पुत्र आहेत ते. दक्ष प्रजापती आणि प्रसूती यांचा विवाह होतो. आणि तो विवाह झाल्यानंतर त्यांना 16 कन्या होतात. किती कन्या होतात? 16. त्या 16 कन्यांमधील 13 कन्या धर्माला दिल्या जातात. एक कन्या अग्नीला दिली जाते आणि एक कन्या पितृगणाला दिली जाते आणि एक शेवटची कन्या ती भगवान शंकरांना दिली जाते. 16 कन्या होतात. श्रद्धा, मैत्री, दया, शांती, तुष्टी, पुष्टी, क्रिया, उन्नती, बुद्धी, मेधा, तितिक्षा, हरी आणि मूर्ती. अशा प्रकारे 13 कन्या होतात. त्या 13 कन्या धर्माला दिल्या जातात. एक कन्या अग्नीला दिली जाते, स्वाहा तिचं नाव. स्वाहा कन्या अग्नींना दिली जाते. तिला 3 मुलं होतात, पावक, पवमान, शुची. या अग्नीची मुलं आहेत. एक पितृगणांना दिली जाते आणि एक भगवान शंकरांना दिली जाते. आणि ती भगवान शंकरांना दिलेली मुलगी आहे तिचं नाव सती. आता मी काही याच्यावर जास्त बोलणार नाही, कारण महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये प्रसिद्ध कीर्तनकार रामायणाचार्य गुरुवर्य माधवजी महाराज रसाळ यांनी शंकर पार्वती विवाह वगैरे या ठिकाणी सुंदर झाकी वगैरे दाखवून त्या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे आपल्याला काही सांगावं लागणार नाही. शंकर पार्वती विवाह त्या ठिकाणी झाला आणि तो शंकर पार्वतींचा विवाह झाल्यानंतर भगवान शंकर आणि पार्वती कैलास पर्वतावर राहतात. भगवान शंकर शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय मारले. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे धर्म अर्थ काम मोक्ष देखत एका जनात शिव वारी काळाचा देव वाटेवर बोलिये महादेव भगवान की. थोडं महादेवांचं भजन घ्यायचं का? हा म्हणा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर नमः शिवाय, नमः शिवाय. भजन
शिव गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय जटाधरा शिव जटाधरा हर हर भोले नमः शिवाय जटाधरा शिव जटाधरा हर हर भोले नमः शिवाय गणपती महादेव की जय, उमापती महादेव की जय। आता खालच्यांचा आवाज आला पाहिजे बरं ना, फक्त हर हर आवाज नाही येत, हर हर ऐकायचं कमी झालं काय मला? यांचा आवाज येतो पकवायचे, यांचा आवाज येतो खालचा नाही ना? स्पीकरवाले जाधव तुम्हाला आवाज येतो का त्यांचा? नाही ना, येतोय का? घेतली गावची बाजू. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, हर हर. आता ह्या दोन राजांचं नाव का घेतलं माहिती का? ते कायम लढायला निघाले की हा मंत्र म्हणायचे. कोणता? हर हर. आणि हर हर महादेव म्हणून जे काही त्यांनी किल्ले जिंकले, स्वराज्य निर्माण केलं, ही सगळी कृपा त्यांची बरं का. काशी की कला जाती, आमचे माऊली महाराजांचा शेर आहे बरं का. काशी की कला जाती मथुरा बे मस्जिद बनती, अगर एक शिवबा न होता तुम हमकी सुन्नत होती.
छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव. महादेवांचा जय जयकार करण्याची गरज, कारण इथे सगळ्या पिंडीच आहेत. पहा तुम्ही, काही काही पिंडी अशा आहेत शिवपिंडी पुरातन आहेत, त्याचा इतिहास सांगता येत नाही. हे पुरातन अशा प्रकारचे तीर्थ आहे. आणि मग भगवान शंकरांना जे आवडतं भगवंताचं भजन, आणि पुन्हा भगवान ज्यांचं भजन करतात नाही का, रामपूजी सदाशिव आणि भजन करी महादेव, राम शंकराचं भजन करतात आणि शंकर कोणाचं, रामाचं भजन करतात. मग आपण त्यांच्या दारात त्यांचं भजन का करू नये. माझं भाग्य आहे, रोज चैतन्यजी महाराज दर्शनाला भारती बाबांच्या गेलो तिथे बेल नेऊन ठेवतायत. रोज एक बेल वाहण्याचं पुण्य किती मोठं आहे. आमचे गुरुवर्य सद्गुरु शंकर महाराज एक श्लोक सांगायचे, काशीवास निवासनम काल भैरव पूजनम कोटी कन्या महादानम एक बिल्वम शिवार्पणम. अरे एक बेलाचं पान भगवान शंकरांना अर्पण केलं, कोट्यावधी कन्यांचं दान केल्याचं पुण्य मिळतं. म्हणून म्हणलेलं आहे ना, शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचं पान पान, आवडते बेलाचं पान पान, आवडते आवडते बेलाचं पान पान, आवडते बेलाचं पान पान, आवडते बेलाचं पान. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या माझ्यावाला माझा आवडते बेलाचं पान शिव हर हर. वारकरी संप्रदायाचे पांडुरंग जे देव आहे त्या देवाचे पहिले वारकरी आदिनाथ गुरु भगवान शंकर आहे. म्हणून त्यांचा मंत्र आहे हरी 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 हरी. मंत्र हा शिवाचा आणि म्हणती जे वाचा त्या मोक्ष. असे भगवान शंकर. आणि ते भगवान शंकर आणि सतींचा विवाह झाला. दक्षांच्या कन्या त्या आपण प्रसूती वंश पाहतोय ना, प्रसूती दक्षांच्या त्या कन्या 16 कन्या, त्यामधली शेवटची उमा तिचं नाव, सती तिचं नाव. भगवान शंकराशी तिचा विवाह झाला. एक दिवस त्या दक्षांनी यज्ञ केला. भागवतामध्ये छान कथा आलेली आहे. यज्ञ केला. ते दक्ष प्रजापती होते, सृष्टीचे राजे होते. दक्ष प्रजापतींनी एक यज्ञ केला. त्या यज्ञांमध्ये ऋषी देवता मुनी अग्नी सगळे त्या यज्ञामध्ये आलेले होते. सगळे आपापल्या शिष्यांसहित तिथे त्या यज्ञामध्ये आले होते. आणि त्या यज्ञामध्ये भगवान शंकरही तिथे होते, ब्रह्मदेव होते, सगळे देव होते. आणि दक्ष प्रजापती आले की आल्याबरोबर सगळे उठून उभे राहिले. हे शाळेत जाता ना तुम्ही, शाळेत जाता ना, शाळेत गेल्यानंतर गुरुजी वर्गात आले की काय करता, हे ते गुड मॉर्निंग जाऊ द्या पण उठून उभा राहता का नाही. बाकीचं नमस्ते गुरुजी ते वगैरे तो विषय वेगळा पुढं आला. पण पहिले उठता का नाही. का उठता, का उठता, काय कारण. त्या गुरुजींबद्दल आपण काय व्यक्त करतो, आदर व्यक्त करतो. माझ्या ज्ञानोबरायांचा हरिपाठ घेतो आपण. कधी कधी बसून घेतात काही काही लोक हरिपाठ घेतात बसून, पण ज्ञानदेवा प्रमाणाला मात्र उठावं. ऐका नाही, बरोबर आहे का नाही. उठता का नाही सगळे. का उठता तर ज्ञानोबरायांच्या बद्दल असलेली ती काय आहे, आदर भावना आहे. गोपाल कृष्ण भगवान की. कोणी मोठा माणूस आला की उठून उभा राहण्याची काय आहे, प्रथा आहे. सगळे उठून उभे राहिले, परंतु भगवान शंकर मात्र उठून उभे राहिले नाहीत. कोण आले, नात्यानं कोण आहेत, सासरे. नात्यानं सासरे,
सगळे उठून राहिले, उभे राहिले, पण भगवान शंकर मात्र उभे राहिले नाहीत. का शंकर उभे राहिले नाहीत? कारण शंकर ध्यानात होते, ध्यान करत होते, भगवान नामस्मरण करीत होते. त्यावेळेस शंकर काही उठले नाहीत. आणि भगवान शंकर उठले नाहीत, त्याच्यामुळे त्यांना फार मोठा क्रोध आलेला आहे. कोणाला क्रोध आला? कोणाला क्रोध आला? बोला बोला, क्रोध कोणाला आला? दक्ष प्रजापतींना क्रोध आलेला आहे. आणि क्रोधामध्ये दक्ष प्रजापती भगवान शंकरांची निंदा करायला सुरुवात करतात. अरे सगळे उठून उभे राहिले, सगळे उठून उभे राहिलेले, ऋषी उठलेले, देवता सगळे उठलेले, सर्व मुली उठलेले, अग्नी सहित सर्व उठून उभे राहिले. हा भगवान शंकर माझा जावई जरी असला तरी हा उठून उभा राहत नाही, का उठून उभा राहत नाही, त्याला का उठून उभं राहते? हा दक्ष त्या ठिकाणी अतिशय क्रोधायमान झालेला आहे. आणि क्रोधायमान झालेला तो दक्ष भगवान शंकरांना भगवान शंकरांची निंदा करू लागला, निंदेमध्ये म्हणू लागला, अरे हा शंकर बंधन करणारा, नेहमी अपवित्र राहणारा, धर्म मर्यादा ओलांडणारा, स्मशानात राहणारा, याचं वास्तव्य लक्षात आहे, स्मशानात राहणारा, भूत प्रेत याचे समजलेले आहे. सतत हसत राहणारा, कधीतरी रडत राहणारा, घोगडा फिरणारा, चिता बसून लावणारा, हा नृत्यमाळा घालत राहणारा, हा भगवान शंकर मी आल्यानंतर मी अशी निंदा करतो, निर्वंचना करतो, सत्य देवांना करतो, यज्ञ करत असताना या शंकराला यज्ञ व्हायचा नाही. असं प्रसंगाचं अवधान ज्यानं जाणलं, समय जाणार, समय जाणार, हे समयाचं अंतकरण जाणलं ना, त्यांना धन्यवाद आहे. आज पकवाजे आणि ताल म्हणे नाही का, मृदंग म्हणे आणि तबलजी यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. वा वा वा. आजचा प्रसंग त्यांनी छान वाजवला, त्यांना मनापासून धन्यवाद आहे. कालपासून चांगलंच वाजवत आहेत, आज मात्र अतिशय आनंदपूर्वक वाजवलेलं आहे. आणि म्हणून माझ्या वतीनं तुम्हा दोघांना व्हेरी व्हेरी मोस्ट थँक्यू. गोपाल कृष्ण भगवान की. आणि मग भगवान शंकरांची निंदा करतात, आणि ती निंदा करताना म्हणतात सत्कर्म न करणारा आहे. आता भगवान शंकर सत्कर्म करीत नाहीत का? करतात ना, परंतु सासरे बोलले, म्हणले नेहमी अपवित्र राहणार आहे, गमेंडखोर आहे, म्हणले धर्म मर्यादेचं पालन न करणारा आहे, आणि स्मशानात राहतो म्हणले. भगवान शंकर असं एक देव आहे, स्मशानात राहतात. ऐका ना, ज्ञानेश्वर महाराज, गवळी माऊली महाराज आम्हाला काशीला नेलं बरं का त्यांनी. काशीला ट्रिप नेली. आपल्या सावडीतले 13 लोक होते, सरपंच होते, पाटील होते, दत्ता पाटील. आपण कोणत्या दिवशी काशीला गेलो? पाटील सरपंच पाटील कधी गेलो आपण? काय होतं तिथं? होळी होती. होळी ऐका बरं का, काशीला आनंदवन म्हणतात. आणि योगायोगानं माऊली महाराजांच्या समेत आम्ही गेलो. त्या दिवशी होळी होती. होळी, आणि त्या होळीसाठी जवळजवळ त्या युपी मधले अनेक राज्यातले लोक, त्या युपी मधल्या अनेक गावातले लोक, बाहेरच्या एमपी वगैरे अनेक राज्यातून लोक त्या दिवशी तिथं येतात. फार मोठा उत्सव असतो होळीचा. आपल्यासारखी होळी करत नाही आपण. होळीमध्ये फक्त ते गवऱ्या, एरण नाही का, ऊस आणि कापूर लावायचा आणि होळी पेटून द्यायची, अशी आपली होळी. पण त्या काशी तीर्थाची होळी आम्ही यंदा पाहिली, माऊली महाराजांमुळे पाहायला मिळाली. एकदा माऊली महाराजांसाठी टाळ्या वाजवा. आणि आपलं त्याचं आयोजन आपल्याला त्यांच्यामुळे झालेलं आहे. माऊली महाराजांनी आम्हाला नेलं, भाग्य आमचं. त्या होळीचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. 12 महिन्यामध्ये आनंद उत्सव कशाच पद्धतीनं बाकी होत नाही, पण हा आनंद उत्सव पाहण्यासाठी सगळे लोक येतात तिथे. बाकी 12 महिन्यात काय नसतं, पण त्या दिवशी फार महत्व असतं. काय महत्वाचं झालं तर ती होळी कशी करतात माहिती का? मणिकर्णिका नावाचा घाट आहे तिथं. तिथे 84 घाट आहे. आपण सगळे फिरलो नावेमध्ये बसून. 84 घाट. त्यात 2 घाट असे, एक हरिश्चंद्र घाट
त्या हरिश्चंद्र घाटावर आणि प्रेत जाळले जातात, स्मशान घाट म्हणतात त्याला, हरिश्चंद्र घाट. आणि दुसरा एक स्मशान घाट आहे त्याला मणिकर्णिका घाट म्हणतात. दोन डोंबाचे दोन घाट आहेत तिथे. त्या मणिकर्णिका घाटावर जे प्रेत जळतात ना, त्या प्रेत जळलेली राख एकमेकाला लावायची ही त्यांची होळी. बोली महादेव भगवान की. संपूर्ण 12 महिन्यामध्ये तो दिवस आम्ही पर्वकाळ साधला. योगायोगाने तिथं गेलो. सगळी माणसं हारली, सगळी हारली, पण महादेवाच्या कृपेनं सगळे पुन्हा नावेपाशी आले. आलात का नाही? आम्ही तर शेवट 5च राहिलो होतो. काय आनंदोत्सव सांगायचा, म्हणून तिला आनंदवन म्हणतात काशीला. म्हणजे काशीतले देव म्हणजे महादेव आहे. वाराणसी विश्वनाथ, वाराणसी विश्वनाथ. हॅलो सोमनाथ सोरती, सोमनाथ सोरती. वाराणसी विश्वनाथ, वाराणसी विश्वनाथ, वाराणसी विश्वनाथ, वाराणसी विश्वनाथ. हर हर महादेव. हा अभंग आमच्या नाथ महाराजांनी केला बरं का. सत्य ज्योतिर्लिंग 12 प्रातकाळी स्मरण एक श्लोक आहे बघा. सौराष्ट्र सोमनाथंच श्री शैल्य मल्लिकार्जुनम उज्जैन महाकालम ओंकारमलेश्वरम परळ्यावजनाथंच दाकिन्याभिमाशंकरम सेतुबंदितु रामेश नागेश दारुकावली वाराणसी तु विश्वेश त्र्यंबकम गौतमी तटे हिमालय तु केदारम कृष्णेश्वर शिवालय एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातपठे नर सप्त जन्म कृतं पापम स्मरणेन विनश्यति. हर हर. मी काय सांगत होतो, स्मशानात राहणारा दक्ष महाराज शंकराची निंदा करता म्हणतात स्मशानात राहणारा. म्हणजे स्मशानातली होळी काशीला असते. हा योगायोग त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला. असं म्हणजे स्मशानात राहणारा. आणि म्हणले संगत कोणाची याची, भूते वेताळनाचती, भूते वेताळनाचती, भूते वेताळनाचती, भूते वेताळनाचती. हर्षयुक्त महापती, हर्षयुक्त महापती. भूते वेताळनाचती हर्षयुक्त महापती. म्हणजे याची संगत कोणाची, भूतांची वेताळांची. निस्ता हसतो, कधी कधी रडतो, उघडा फिरणारा आणि चिताभस्म लावणारा. भस्म कसलं लावणार, मेलेल्या माणसाची राख. चिताभस्म लावणारा रुंडमाळा म्हणजे मेलेल्या माणसाच्या मुडक्याच्या माळा, मेलेल्या राक्षसांच्या मुडक्याच्या माळा. अशा प्रकारे घालतात. भस्म ओटी रुंडमाळा हाती त्रिशूळ आपण ऐकलेले अशा निंदा करून दक्ष महाराज म्हणतात की यज्ञामध्ये कसल्याही प्रकारचा भगवान शंकरांना भाग द्यायचा नाही. असं तिथं त्यांची त्या ठिकाणी आणि थोडीशी चकमक झाली. एवढे दक्ष प्रजापती बोलून सुद्धा भगवान शंकर त्यांना काही बोलले नाही. का, भगवान शंकर येते मर्यादा पाळतात. त्यांना जर राग आला असता तर त्यांनी भस्म करून टाकलं असतं. त्यांनी एकेकाळी कामाला भस्म केलेलं आहे बघा. तोच भगवान कृष्णांच्या पोटी प्रद्युम्न नावानं काम जन्माला आला बघा. काम भस्म करणार आहेत भगवान. तसं म्हणले दक्षाला सुद्धा भस्म केला असता, पण सासरा आहे, मोठा माणूस आहे, आदर केला, मग काही बोलले नाही. मौनम सर्वार्थ साधन, काही बोलले नाही. आणि तो तिथला कार्यक्रम सगळा आटपला. तो वेळ निघून गेली. काही दिवसांनी परत
दक्ष प्रजापतीने बृहस्पती सौ नावाचा एक यज्ञ तयार केला, यज्ञ केला आणि त्या यज्ञाला सगळ्यांना बोलवलं, पण भगवान शंकरांना मात्र बोलवलं नाही. आपल्या सगळ्यांना कथाभाग माहिती, आपण तो शिवपुराणामध्ये ऐकला असेल. सगळ्यांना बोलवलं पण भगवान शंकरांना बोलवलं नाही. नारद महर्षी ते हे त्रिभुवनी नारदागमन हाती विनामुखी नारायण 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 नामाचा जप करीत करीत नारद महर्षी तिथे आले आणि आल्यानंतर नारद महर्षी कैलासात आले. भगवान शंकर पार्वती मातांना सांगतात, पार्वती माता अहो म्हणले तुमच्या वडिलांनी मोठा यत्न केलेला आहे, सगळे हे गमनातून सगळे देव चाललेले तर तुम्हाला काही बोलवलं नाही का? सती माता म्हणतात नाही बोलवलं. मग नाही बोलवलं म्हणल्यानंतर नारद महर्षी सांगून जातात की तुम्हाला नाही बोलवलं तरी जा. थोडीशी कळ केली आणि नारद महर्षी निघून गेले. आणि मग त्यानंतर पार्वती माता सती माता भगवान शंकरांना आग्रह करतात की आपण वडिलांच्या त्या यज्ञाला जावं. भगवान शंकर तिथे काहीतरी नियम सांगतात, काही ठिकाणी बोलावलं तर जावं, काही ठिकाणी बोलावलं नाही तरी जाऊ नये, आणि काही ठिकाणी नाही बोलावलं तरी जावं. काही ठिकाणी बोलवलं तर जायचं कुठं? सासूरवाडीला. काही किंमत असते का नाही, काही वजन असतं ना. बोलावलं तर जायचं, म्हणजे काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये, पार्टीला बोलावलं तरी जायचं, दारू वगैरे मद्यप्राशन काय असेल जायचं नाही. आणि काही ठिकाणी नाही बोलावलं तरी जायचं कुठं? श्रीमद भागवत कथेला, अखंड हरिनामाला, महिला बचत मंडळाच्या मीटिंगला. नाही 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 तिकडं नाही, तिकडं बोलवलं असो जाऊ नये, म्हणजे माझा अपमान होईल, म्हणजे माझा काही तुझाही अपमान होईल आणि विघ्न येईल. भगवान शंकर नको म्हणतात, पण तरी सुद्धा सती माता म्हणतात तुम्ही नाही जाणार मी जाते म्हणजे. भगवान शंकर म्हणजे जाशील तर परत तू येणार नाही. म्हणजे तसं कसं येते. गेल्या सती माता तिथे गेल्यानंतर पुन्हा त्यांची निर्वत्सना होते. आपल्याला काही एवढा वेळ नाही, निर्वत्सना होते. शंकरांचाही त्या ठिकाणी अपमान होतो. दक्ष प्रजापती अनेक प्रकारानं सतीला बोलतात, तुला बोलावलं नाही तरी कशाला आली? तुझा तो पती घमेंडखोर, किती मोठी त्याला घमेंड आहे, गर्विष्ठ अशा प्रकारचा आहे, मला आदर देत नाही, मला किंमत देत नाही. आणि हे सुद्धा सती मातेला त्या ठिकाणी सहन झालं नाही आणि सती मातेला त्या ठिकाणी परत क्रोध आले. उडी टाकतात आणि आपल्याला भस्म करून घेतात. आणि हे कळतं भगवान शंकरांना. भगवान शंकरांना कळतं अरे सती मातेने यज्ञामध्ये उडी टाकलेली आहे आणि उडी टाकून सती माता त्या ठिकाणी आणि अंतर्धान पावलेला आहे. भगवान शंकर अतिशय मोठे क्रोध होतात, त्यांना मोठा क्रोध येतो, रागा येतात आणि भगवान शंकर रागामध्ये एक आपली जटा घेतात, जोरात आपटतात. ती जटा आपटल्यानंतर त्या जटेमधून वीरभद्र भगवान अवतार घेतात. बोलिये वीरभद्र भगवान की भगवान वीरभद्र त्या ठिकाणी येतात. मग ते वीरभद्र पुन्हा 1000 हातीचे, काळा रंग आहे त्यांचा, 3 डोळे आहेत, लाल जटा आहेत, रुंडमाळा आहेत, अनेक प्रकारचे शस्त्र हातामध्ये घेतलेले आहेत आणि ते तिथे जातात. तिथे जाऊन दक्षाचं मुंडकं उडवतात. आपल्याला आता भरपूर वेळ नाही कथा सांगायला. दक्षाचं मुंडकं उडवतात. परत ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरून बकऱ्याचं मुंडकं त्या ठिकाणी त्या दक्ष प्रजापतींना बसवलं जातं. आणि मग दक्ष प्रजापतींना आपली चूक कळते. आपण ज्या देवाची निंदा करतो, ज्या देवाला बोलतोय तो देव म्हणजे काही साधा सुद्धा नाही, देवोंके देव महादेव आहेत. अशा प्रकारे स्वयंभू म्हणू शतरूपा राणी यांचा कन्या वंश संपतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. स्वयंभू म्हणू शतरूपा राणी यांना झालेली 5 अपत्य नाही का, उत्तानपाद प्रियव्रत ही 2 मुलं, आकुती प्रसूती आणि देवहूती, अशा प्रकारे 3 कन्या. या 3ही कन्यांचा वंश विस्तार आपण पाहिला. आता आपण पुत्रवंश त्या ठिकाणी पाहणार आहोत. तो पुत्रवंश पाहत असताना पहिला जो मुलगा आहे उत्तानपाद, उत्तानपादाची आपण कथा आता आपण श्रवण करू. त्या उत्तानपादाला त्या ठिकाणी 2 बायका होत्या. 2 बायका होत्या, एक सुरुची आणि दुसरी सुनीती. अशा प्रकारे 2 बायका होत्या. त्या सुरुची नावाच्या बायकोला एक उत्तम नावाचा मुलगा त्या ठिकाणी झाला आणि सुनीती मातेला जो मुलगा झाला त्या मुलाचं नाव आहे ध्रुव. बोलिये ध्रुव महाराज की जय. ध्रुव बाळाची कथा आपण त्या ठिकाणी आता श्रवण करत आहोत. एक दिवस उत्तानपाद राजा आणि आसनावर बसलेला आहे. राजा बसलेला आहे आणि तो आसनावर बसलेला असताना तो उत्तम नावाचा मुलगा एका मांडीवर बसलेला आहे. म्हणजे तो सुरुचीचा मुलगा. सुरुची म्हणजे काय? जिभेचे चोचले पूर्ण, जिभेचे चोचले पूर्ण. काय काय आवडतं ना आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी.
पण त्या आवडीच्या गोष्टीसाठी चयन करीत राहतो आपण. तिला सुरुची म्हणतात. त्या सुरुचीला प्रेम नाहीये, लक्षात ठेवा. आपण तिच्यावर प्रेम करतो पण तिचं आपल्यावर प्रेम नसतं, लक्षात ठेवा. उत्तानपाद राजाचं तिच्यावर प्रेम आहे पण तिचं काही एवढं नाहीये. कारण दुसऱ्या सवतीमुळे तो मत्सर होण्यामुळे ती राजाला सुद्धा एवढी किंमत देत नाही. आणि ती सुनीती माता जी आहे नीतीनं चालते, लक्षात ठेवा. त्या सुनीतीला ध्रुव नावाचा मुलगा आहे. तो राजा उत्तानपाद आशा नावावर बसलेला आहे आणि तो आसनावर बसले असताना उत्तम नावाचा मुलगा एका मांडीवर बसलाय. म्हणून त्या ध्रुवाला वाटलं तो माझा जसा भाऊ आहे तसा मी त्याचा भाऊ आहे आणि त्याचे जसे ते वडील आहेत तसे माझे सुद्धा वडील आहेत. आणि म्हणून तो मांडीवर जायला बसायला निघाला. नवे नवे मांडीवर जाऊन बसला. बसल्याबरोबर ती सावत्र आई त्याची आली. काही कजन मॉम म्हणतात ना, सावत्र माता. आणि ती आली आणि आल्यानंतर तिनं हाताला धरलेलं आहे. कोणाच्या हा ध्रुव बाळाच्या हाताला धरलं आणि हाताला धरून खाली ओढलं. जमिनीवर पडलेला आहे ध्रुव. रडू लागला. लहानसं बाळ आहे ते. काय चूक केली त्या ध्रुव बाळाने? सांगा ना, काय त्याची चूक आहे? अरे बापाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार मुलाला नाही का? नाही मुलाचा अधिकार बापाच्या मांडीवर बसण्याचा. परंतु या सावत्र मातेनं मांडीवर बसू दिलं. आईला विनंती करतो, सावत्र आईला, आई काय चुकलं माझं? आई सांगू लागली, अरे तुझं एक चुकलं. काय चुकलं? तू माझ्या पोटी जन्म घेतला नाहीस. त्या कपाळ करंट्या त्या सुनीतीच्या पोटी जन्म घेतलाय आणि तिच्या पोटी जन्म घेतल्यामुळे तुला राजाच्या मांडीवर बसायचा अधिकार नाही. चालता हो म्हणले इथून. गेट आउट. काय म्हणले तू? चला 5 वर्षाचं बालक आणि दुःखी असलेला तो ध्रुव बाळ रडत 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 सख्या आईकडे आला आणि आईला विनंती करू लागला, आई काय चुकलं ग माझं? बापाच्या मांडीवर मुलांना बसू नये का? मी मांडीवर बसतो तेवढ्यात ते माझ्या सावत्र आईनं मला हाताला धरून खाली ओढलं. म्हणली तुला या राजगादीवर बसायचा अधिकार नाही. कुठं उतर खाली. सुनीतीच्या पोटी जन्म घेतलास तू. माझ्या पोटी जन्म घ्यायला पाहिजे होता. आता ती त्या काळची माता होती, सुनीती माता होती, नीतीनं चालणारी होती, ती हाताची होती ना. आताच्या मातेनं काय केलं असतं? ऑन दी स्पॉट कोर्ट गेले असते ना. दावा चालू, वादी प्रतिवादी वकील, परत ते पोरगे का काय म्हणतात तो चालू प्रकार. हा मला समजत नाही, यानं काहीतरी दिलंच पाहिजे. मोबदला घेतला असता. माता सुनीती माता होती, नेमानं चालणार होती, नीतीनं चालणार होती. त्या सुनीती मातेनं काय केलं? मुलाला उपदेश केला, बाळा तुला बापाच्या मांडीवर बसायचं ना. बापाच्या मांडीवर बसण्याची योग्यता तुला नारायणाशिवाय कोणी देणार नाही. एक भगवंतच तुला त्या गादीवर बसलेला. आता इथे इलाज नाही, इथे कुणाचं काम नाही. 5 वर्षाच्या बाळाने विचारलं, आई कुठं असतो नारायण? आई म्हणली, बाळा तो वनामध्ये असतो. वनामध्ये असतो, रानात वनात असतो आणि त्याची भक्ती करावी लागते, नामस्मरण करावं लागते. तुला त्या बापाची मांडी भेटेल, त्याला तू राजा होशील, या नगरीचा तू राजा होशील. 5 वर्षाचं पोरगं निघालं ना घराबाहेर, सायफाय करी पावलं टाकत एका वनामध्ये आलं. त्या वनाचं नाव आहे मधुवन. काय वनाचं नाव आहे? आणि त्या मधुवनामध्ये आलं. त्या मधुवनामध्ये नारद महर्षींची गाठ पडते आणि नारद महर्षींची त्या ठिकाणी गाठ पडते आणि नारद महर्षी त्या बाळाला विचारतात, बाळा कुठे चालला?
चाललास काय सर्व काही प्रकार त्यांना सांगितला नारद महर्षी म्हणतात बाळा अरे तुझं वय नाही गामाघारी बाबा बाळानं सांगितलं म्हणजे परमार्थाला काही वय लागत नाही मला काहीतरी मत करा आणि मला देव भेटला पाहिजे त्याची ती अवस्था नारद महर्षी काही उगत काही बोलतील असं नाही त्याची परीक्षा पाहतात त्याची किती मोठी निष्ठा आहे ते पाहतात तो निष्ठेनं सांगतो मला देवाची भेट घ्यायची आहे 5 वर्षाचं म्हणजे आज सुद्धा किती वर्षाचं 100 वर्षाचं होईपर्यंत दर्शन मिळालं तरी झाले मग नारद महर्षीने त्याला मंत्र दिला कोणता ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते हरी पाहिला रे हरी पाहिला रे वर्षी भगवान म्हणले अरे बाळा वडिलांची माहिती काय पदाचं कसं असतं पद काही का नसतं बाबा तुला त्या वडिलांच्या मांडीवर बसायचं पद नाही तुला चांगलं पद देतो म्हणजे कोणतं पद तेजोमय अविनाशी असा लोक ज्याच्या 4ही बाजूनी ग्रह नक्षत्र तारांगण प्रदक्षिणा करतात अन्य लोकांचा नाश झाला तरी जो स्थिर राहतो धर्म अग्नी कश्यप आणि शुक्र ही जी नक्षत्र आहेत सप्तर्षी आहेत ना ज्या लोकांची प्रदक्षिणा करतात तो ध्रुव लोक मी तुला देईल शिराचा सागर उपमान्या शिराचा सागर उपमान्या शिराचा सागर उपमान्या शिराचा सागर उपमान्या
प्रेमाचा सागर उपमन्या. आढळ पतीला आढळ. आढळ म्हणजे जे कधी न ढळणार, जे कधीच थांबणार. म्हणून आजही आपण आकाशामध्ये एक मोठा तारा पाहतो. त्या ताऱ्याचं नाव काय? ध्रुव तारा. अविनाश अशा प्रकारचा तो तारा ध्रुव आजही त्या ताऱ्याचं रूप आहे. जवळजवळ बरेच काळ ध्रुव बाळांनी त्या ठिकाणी देव प्राप्त झाल्यानंतर सुद्धा राज्य केलं. तुम्हाला राज्य केलं मग ते उत्तमचं काय झालं? उत्तम शिकारीला गेला आणि तिकडेच मरण पावलं. उत्तम मेल्यानंतर मग आता राजावर बसायचं कोण? मग तुम्हाला त्या सुरुची मातेचं काय झालं? तो मुलगा तिचा गेला. मुलावरचं प्रेम होतं ना, मुलाच्या प्रेमासाठी ध्रुव बाळाला तिने वनात पाठवलं होतं ना. तो मुलगा मेला, आईच अंत करेन माणूस. तुकोबारा म्हणतात ना, आईशी कळवळ्याची जाती, आईशी कळवळ्याची जाती करी लाभा विना प्रीती. लाभाशिवाय प्रेम करते मला ती आई म्हणतात. कसली अपेक्षा करत नाही, माझ्या बाळानं हे घ्यावं, माझ्या बाळानं ते घ्यावं, कसली अपेक्षा करत नाही. आणि मग जर बाळ मेलं, मेलेल्या बाळाचा किती मोठा शोक होतो त्या मातेला. तसाच त्या सुरुची मातेला शोक झाला आणि तिने पुत्र शोकानं अग्नी प्रवेश केला आणि ती मरण पावली. आणि त्या काळात ध्रुव बाळांनी बरेच दिवस राज्य केले. परंतु ध्रुव बाळांच्या मनामध्ये खंत राहिली. काय खंत राहिली? तुकोबरायासारखा महात्मा, जगद्गुरु तुकोबराय, त्या तुकोबरायांना भगवंत म्हणतात, तुकोबराया मुक्ती देऊ का तुम्हाला? मोक्ष देऊ का? तुकोबराय म्हणतात, मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभची ठेवा. न लगे मुक्ती आणि संपदा आणि संत संग देई सदा. म्हणजे तुमचा मोक्ष नको आम्हाला. तुमचा तो मोक्ष तुमच्या जवळच राहू द्या. कारण मोक्ष मागरी कामारी येत अशी होय. ऐशी सांगू तुका तुकोबराय म्हणतात, हे मोक्ष म्हणजे आमच्या घरी दाशी, मुक्ती आमच्या घरी दाशी, तुमचा मोक्ष नको. मोक्ष पद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे योगी योगी. तुकोबराय सुद्धा मोक्ष नको म्हणतात. जे मोक्ष नको म्हणतात ते फक्त देवाची अपेक्षा करतात, ते तुकोबराय. मोक्षाची अपेक्षा न करता देव मागतात. तसं ध्रुव बाळ म्हणतात, चुकलं माझं, मी देव मागायला पाहिजे होतो, मी पद मागितलं, मी पद मागितलं. ध्रुव बाळ फार मोठी आणि शंका शंका व्यक्त करतात आणि दुःख व्यक्त करतात. असो, ध्रुव बाळांचा वंश वर्णन आपण केला. उत्तानपादाचा वंश ध्रुव बाळ आणि त्या ध्रुव बाळांचे पुढे ध्रुव महाराज म्हणून त्यांनी राज्य केलं. पुढे त्यांना उत्कल नावाचा मुलगा झाला. तो उत्कल जरा वेडा होता. तो म्हणला, मला नाही राज्य करायचं. मग भूमी नावाची वत्सर नावाचा मुलगा झाला. वत्सराचा पुष्पार्ण, पुष्पार्णाचा चक्षु, चक्षुचा अंग राजा त्या ठिकाणी झाला. आणि त्या अंग राजाला मुलगा झाला वेन. त्या ध्रुव वंशातला तो वेन राजा मात्र फार वाईट होता बरं का. का वाईट होता? त्यानं मंदिरातले देव काढले. त्या मंदिरातल्या देवांच्या जागेवर कोण बसवायला लागला? तो त्याचीच मूर्ती बसू लागला आणि लोकांना सांगायचं माझी पूजा करा. मग सकल ब्राह्मण एकत्र झाले आणि ब्राह्मणांनी हुंकार केला. हुंकार, हुंकार म्हणजे निस्ता फोकला. मग फोकल्यावर तो मेला म्हणून असं म्हणायची पद्धत आहे, फोकून टाकलं सगळं. आपण म्हणतो ना जमीन विकली म्हणजे फोकून टाकली. तसं त्या ब्राह्मणांनी त्याला फोकला आणि फोकल्यानंतर तो मरून पडला. कोण मरून पडला? कोण मरून पडला? वेन राजा मरून पडला. तो मरून पडल्यानंतर आता या साम्राज्याला राजा नाहीये म्हणून त्याच्या मांडीचं मंथन केलं. वेन राजाच्या मांडीचं मंथन केलं. त्या मांडीच्या मंथनातून एक राजा उत्पन्न झाला. त्या राजाचं नाव निषाद राजा. बोलिये निषाद राजा की जय. हे जे केवट आहेत ना, किरत आहेत ना, महादेव कोळी आहेत ना, आदिवासी आहेत ना, या सगळ्यांचा आद्य राजा कोण? निषाद राजा. म्हणून त्यांना निषाद म्हणलं जातं. बघा, आम्ही चित्रकूटला त्या एका केवटाला म्हणलं,
आम्हाला नाव चालवायचं, बरोबर आहे ना ठाकरे पाटील? आता ते सगळे आमच्या सगळं आले ह्या महाराजांना कशाची नाव द्यायची? पण शिद्धटेकची आमची सासूरवाडी सासूरवाडीचा आणि सिद्धटेक माझं नाम असल्यावर आणि सद्गुरू वंशी महाराज मोरे अण्णा महाराज त्यांचे शिष्य जे होते ना ते माझे गुरु एक्सपर्ट नाव चालवले. अण्णांनी नाव शिकवलं. अण्णांनी नावेतून पहिलं तीराला जायचं शिकवलं, पण त्या विमानं तिथून हे एक नावातून पलीकडले आणि दुसरं या जन्म मृत्यू संसार सागरातून पहिलं तीराला नाव माझे नेणारे माझे गुरु बंसी महाराज मोरे लक्षात ते सुद्धा नाही हमारे पार लागले. आपल्याला देवाला विनंती करावी लागते ना, प्रभुजी नाव किनारे लगा नदिया गहरी नाव नदी द्वार जन्ममृत्यूचा संसार आणि याच्यातून पलीकडे देवा नाव सद्गुरू पलीकडे केवटांना म्हणायचं की नाव झाला नाही तो बोले तुमको आती है क्या? नाव झाला आती है. कैसे आती? हम केवट है म्हणले त्यांना, हम केवट है. केवट है म्हणल्यानंतर तो नावेचा दांडा दिला बरं का, बरोबर ना माऊली महाराज? ते अन्यत्र कुणाला नाव चालवायला देत नाही, केवटच लागतंय. मांडीचं मंथन झालं, आता निषादावर गोपाल कृष्ण भगवान की त्या वेद राजाच्या हाताचं मंथन केलं, बाहूचं मंथन केलं, त्या मंथनातून एक स्त्री निर्माण झाली, एक पुरुष निर्माण झाला, जोडी निर्माण झाली. जी स्त्री निर्माण झाली ती लक्ष्मी माता आरशी रूपानं प्रगट झाली. बोली आरशी माता की जय. सैराट पिक्चर मध्ये आरची नाही बरं का, या सैराट पिक्चर मध्ये आरचीचं नाव या आरचीमुळे ठेवलं, लक्षात ठेवा. लक्ष्मीचं नाव आरची आहे, ते त्या वेद राजाच्या मंथनातून निघाली आरची आणि पुरुष निघाला तो पृथू. 24 अवतार पाहिल्या तर 24 अवतारातील एक पृथू भगवान आहेत. बोलिये पृथू भगवान की आणि त्या पृथू राजामुळे अशा पद्धतीनं हा उत्तानपाद राजांचा वंश सुद्धा संपतो आणि आपली वेळ त्या ठिकाणी संपते. कारण ते म्हणतात अन्नदानाला 11 वाजतात 12 वाजतात. जर यदा कदाचित आपलं काही राहील आपण परत कथा करू, पण सूर्य महाराज त्याचा उद्या कृष्ण जन्म आहे, उद्याचा कृष्ण जन्म परवा बरोबर कृष्ण जन्म परवा करणार आहोत. तुम्ही काय लवकरही आहे सांगा बरं, चूक कोणाची चूक आहे? आमची चूक आहे, आम्ही गावात राहिलो तुमच्या. सांगा बरं, तुम्ही उशीर करता म्हणून उशीर होतो, तसं काय लवकर येण्याचा प्रयत्न करा. मला तुमची चाणाक्ष श्रोत्या चतुर श्रोत्यांसाठी राधे 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 जोर से बोलो राधे 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 राधे. आजची कथा याच ठिकाणी संपते. 5वा मुलगा राहिलेला आहे प्रियव्रत. प्रियव्रतांची कथा सांगून आपण उद्या राजा होतील, थोडे वृषभदेव होतील, पुन्हा आपले भरत राजे होतील. मला वाटतं की तुम्हाला चांगलं ऐकायला व्यवस्थित मिळावं याकरता आपण कृष्ण जन्म हा परवा घेऊ आणि राहिलेल्या कथा उद्या उरकण्याचाच प्रयत्न करू.
गोपाल कृष्ण भगवान की राजा राम राम राम